दिवस मागची बरोबर असलेला माणूस त्याच्या डोळा भरून बाहेर काढला. हे लोक रडले आमच्यासाठी सगळ्यांसाठी. त्यांना वाईट वाटलं कारण त्यांचं आता टुरिस्ट वरती चाललं आणि ह्यांनी सगळ्या टुरिस्टवर हल्ला. तिथले ऑफिसर सुद्धा रडले आमच्यासाठी. त्यांनाही वाईट वाटलं की काय तुम्ही खरंच लोकांची बंद करा, नाही तर त्यांचं काहीतरी करा. माणसाचे जीव खूप मोठे. अख्खी फॅमिलीचे 27 लोकांना मारले. 27 फॅमिली 27 फॅमिली काय. आज माझं आयुष्य पूर्ण खराब झालं. मी माझ्या माणसाला उघडून बघू शकत नाही. विचार करते कालपासून मला तिचा चेहरा दिसतो. तिथेही आम्हाला दाखवलं नाही त्यांनी. तिथेही आम्हाला काही करून दिलं नाही. ते त्यांना मारा ना, आम्हाला दाखवा. त्यांनाही तशाच गोळ्या घाला जसं त्यांनी डोकी फोडून लोकांची मास बांधून रक्त केलं. लहान लहान मुलं होती त्यांच्या समोर त्यांच्या वडिलांना गोळ्या ती रडत होती आमच्या समोर. सगळ्यांचा आक्रोश चालला होता. आम्ही एकमेकांना काय सावरू कळत. वरने येताना आमची अवस्था झाली. आम्ही ते चिखलात पडलो. डब्यामध्ये पाय दोन्ही मला उभं राहतो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.